बाळापूर फोर्ट हा किल्ला 450 वर्ष जुना असून जेवढा ऐतिहासिक आहे तेवढाच रहस्याने भरलेला आहे। हा किल्ला अकोल्यापासून फक्त 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे। हा किल्ला पोरण नदीच्या काठी बसलेला आहे आणि तळाशी असलेलं बालादेवीचे मंदिर, ज्यावरून बाळापूर या किल्ल्याला नाव मिळाले आहे। ज्या वेळेस आम्ही ऑनलाईन माहिती काढली तेव्हा बरेच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची माहिती ऑनलाईनने दिली, पण जेव्हा स्थानिक लोकांना विचारण्यात आलं तेव्हा या किल्ल्याचे आणखीनही रहस्य आम्हाला माहीत पडले। जसे या किल्ल्याच्या तळाखाली गुफिया, दरवाजे व रस्ते आहेत। काही स्थानिक लोकांचे तर म्हणणे आहे की या रस्त्याच्या खाली गुपित खजाना लपलेला आहे। पण सध्याची कंडिशन जर तुम्ही बघितली तर या किल्ल्यावर सरकारने तहसील कार्यालय बांधलेले आहेत। त्यामुळे किल्ल्यावर सकाळी 9 वाजतापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच एंट्री मिळते। किल्ल्यावर तहसील कार्य असल्यामुळे याला रविवारी सुट्टी असते। जर तुम्हा कोणांना फिरण्यासाठी जायचं असेल तर रविवार बघून नक्कीच जावं। मी आणि माझी टीम रविवारला या किल्ल्यावर एक्सप्लोर करण्यासाठी जाणार आहे। तर भेटूया व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मंडळी, माझं नाव रतन आणि मी आणि माझी टीम जात आहोत बाळापूरचा किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी। आता सोबत आपण सागर भाऊला घेतलेला आहे आणि नकाशीमध्ये आपला मित्र आहे दत्ता, ज्याला भूताच्या गोष्टी फार आवडतात। तर आज त्याला भूताच्या जवळ आपण पोहोचून देणार आहे, म्हणजेच भूताच्या गोष्टी सांगणार आहे। तर मित्रांनो, आता आम्ही दत्ताला घेतलं आणि सोबत निघलो आम्ही बाळापूरच्या रस्त्याने। आणि बाळापूरमध्ये पोहोचता समोर आम्हाला मस्जिद दिसली, त्यानंतर एक छोटीशी नदी आणि त्याच्यानंतर असलेला तो मोठा किल्ला। किल्ल्याजवळ यायला तर खूप सारे मार्ग आहेत, पण आम्ही अकोल्याचे असल्यामुळे आम्ही आलो वाडेगाव रोडने। समोरच जाताच नदीचा पात्र ओलांडल्यानंतर तुम्हाला एक छोटासा रस्ता दिसतो, ज्या रस्त्यामधून तुम्हाला किल्ल्याकडे जाता येते। जाता जाता आम्हाला नदीवरती गर्दी दिसली। आम्हाला वाटलं काय झालं असेल, तर दत्ता म्हणतो ते सर्वजण मासोळ्या पकडत आहे। मला वाटलं दत्ताला खूप जास्त माहिती आहे इकडची। तर त्या माणसांना इग्नोर करून आम्ही पोहोचत आहे बाळापूरच्या किल्ल्याजवळ। किल्ल्याचा परिसर एवढा मोठा आहे की तुम्हाला खरोखर तिथं जाऊन आनंद होईल। बाजूलाच ही जी कमान दिसत आहे ही आहे बालादेवीचे मंदिर, त्याचा आपण नंतर बोलू। आधी आपण किल्ल्याचा एक्सप्लोर केल्यानंतर तुम्हाला सर्व त्याची माहिती देऊ। किल्ल्याच्या बाजूलाच एक मोठं भिंत आहे, जिच्यावर ते सर्व झाडं आलेले आहेत, पण मात्र किल्ल्याची मजबूती आजही कायम आहे। आणि समोर जी तुम्ही कमान बघत आहात ते आहे किल्ल्याचा मेन दरवाजा, ज्याच्यामधून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। किल्ला जेवढा जुना दिसतो तेवढा ऐतिहासिक आणि रहस्याने भरलेला आहे। आज किल्ल्याला पूर्ण 450 वर्ष कंप्लीट होऊनही किल्ला जसा तसा उभा आहे। आज जेव्हा आम्ही आतमध्ये शिरलो तेव्हा आसपासला मुलं क्रिकेट खेळत होती। ही जी तुम्ही जागा बघत आहे हे सुरुवातीला इथं मशाला ठेवत होते। आणि हा बघा किल्ल्याचा मेन दरवाजा, ज्याच्यामधून आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ शकतो। ही जुनाट वीर आणि हा रहस्याने भरलेला किल्ला बघू शकता तुम्ही। बारीक डिझाईनने हा किल्ला सजावट केलेला आहे। आतमध्ये जो तुमचा गेट दिसत आहे हा पूर्ण खेळ्यांनी भरलेला आहे। हे जे तुम्ही रूम सारखे बघत आहे इथं बहुतेक पहिल्या काळी शिपायांना राहण्यासाठी जागा होती। आता आपण हे जे बघत आहे आपल्या समोर आहे किल्ल्याचा तो दरवाजा, जिथं आपण किल्ल्याच्या आतमध्ये शिरू शकतो। किल्ल्याच्या डिझाईनला एवढं व्यवस्थित आहेत आणखीनही की 450 वर्ष झाले असे वाटतच नाही। आणि सध्याच्या कंडिशनमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये सरकारने तहसील कार्यालय बांधलेले आहेत, जे की तुम्ही समोर पाहू शकता। तहसील कार्य रविवारी बंद असतात आणि आम्हीही रविवार दिवस पाहूनच किल्ल्यावरती आलो होतो, त्यामुळे आम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण आली नाही। आणि जास्त टाइम न गमावता तुम्हाला सांगतो मी, बाळापूर जिल्हा अकोला हे विदर्भातील एक ऐतिहासिक शहर आहे। येथील बाळापूर किल्ला हा मुघलकालीन किल्ला आहे। हा किल्ला औरंगजेबाच्या काळात 1697 ते 1720 दरम्यान बांधण्यात आला होता। किल्ल्याच्या बांधकामासाठी मोठी तटबंदी, बुरुज व प्रवेशद्वार तयार करण्यात आले होते। किल्ल्याचा उपयोग फौजदारी छावणी व करवसुली केंद्र म्हणून केले होते। औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही हा किल्ला काही काळ मुघलांच्या ताब्यात राहिला। किल्ल्याच्या आसपास पैठण बुरहानपूर मार्ग महत्त्वाचा होता। शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा सैनिक हलवण्यासाठी गुप्त सुरंग तयार करण्यात आल्या होत्या। या सुरंगाचा उल्लेख ब्रिटिश गॅझेटेरियामध्येही आढळतो। स्थानिकांच्या मते किल्ल्याखालील सुरंग बाळापूर शहरामागच्या डोंगराळ भागात किंवा नदीकाठच्या जंगलात जातो। काही लोक सांगतात की पूर्वी रात्री किल्ल्याजवळ घोड्यांच्या टपटप्याचा आवाज यायचा, मात्र आजही सुरंग बहुतांशी कोसळले व नष्ट झाले आहे। म्हणजे सुरंग अस्तित्वात होते हे ऐतिहासिक पुराव्यावरून खरे आहे, परंतु त्या सुरंगाचा वापर कसा व कुठवर आणि किती लांब होता याबाबत ठोस माहिती मिळाली नाही। गावकऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आपण थोडी छानबीन केल्यानंतर या किल्ल्यावर समजलं की या किल्ल्याच्या अवतीभोवती 3 विहिरी आहेत आणि एक मस्जिद व पायथ्याशी असलेले बालादेवीचे मंदिर। या बालादेवीपासून
बाळापूर या गावाचे नाव पडले. नमस्कार मित्रांनो, मी सागर. आज रहस्यमय घटना या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्र आज आपण आलेलो आहोत एक किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी. तर मित्र हा जो किल्ला आहे, हा किल्ला आपल्या अकोला जिल्ह्यापासून 20 ते 22 किलोमीटर अंतरावर बाळापूर गाव आहे. या बाळापूर गावामध्ये जी नदी आहे त्या नदीच्या काठी हा किल्ला बांधलेला आहे. तर मित्र या किल्ल्याचा जेव्हा आम्ही इतिहास बघायला सुरुवात केली त्याच्यामध्ये आम्हाला थोडीफार माहिती मिळाली. तर तीच माहिती आपण आपल्या चॅनलवरती सांगत आहोत. ही माहिती आम्ही गुगलवरून आणि इतर काही लोकांना विचारून सुद्धा ही गोळा केलेली आहे. तर मित्र माहिती अशी आहे की ह्या किल्ल्याची जी सुरुवात आहे, स्थापना आहे, हा किल्ला औरंगजेब यांचा मुलगा मिर्झा आझम शहा असं त्यांचं नाव आहे. तर मित्र त्यांनी हा किल्ला 1721 मध्ये हे बांधण्यासाठी सुरुवात केली होती. तर ह्या किल्ल्याला 1757 पर्यंतचा कालावधी पूर्ण किल्ला बांधण्यासाठी एवढा लागला होता. तर किमान 27 वर्षे हा किल्ला बांधण्यासाठी लागला होता. आणि मित्र ह्या किल्ल्याच्या आपण जेव्हा एक्सप्लोर केलेला आहे तर या किल्ल्यामध्ये आम्हाला 3 विहिरी आढळलेल्या आहेत. या 3 विहिरीबद्दलही आम्ही माहिती वगैरे गोळा केली. तर आता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत, ही विहीर आहे इथं बाजूला. आमचे कॅमेरामॅन विहीर दाखवा सर्वांना. तर मित्र आपण आता ज्या विहिरीच्या जवळ उभे राहून आपण हा शूट घेत आहोत. तर ह्या विहिरीचा इतिहास असा आहे की असं म्हणतात की हीच ती विहीर आहे ज्या विहिरीच्या जवळ कैद्यांना फाशी वगैरे देण्यात येत होती. तर इथं एक बुरुज सारखं एक उभारलेलं आहे, त्याच्या खाली विहीर आहे. आम्हाला येथील स्थानिक लोकांनी थोडीफार अशी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी इथं की अशा काही ऍक्टिव्हिटीज वगैरे ज्या शिक्षा देण्याच्या आहेत त्या इथं होत होत्या. तर आजही नाही. आणि या किल्ल्याच्या स्थापनेनंतर आणि काही कालावधीनंतर जेव्हा मिर्झा आझम शाह यांचं राजकारभार या परिसरात जेवढा होत होता, त्याच्यानंतर असं म्हणतात की काही वर्षानंतर या नदीला महापूर आलेला होता. आणि त्या महापुरामध्ये या किल्ल्याच्या बरंचसं नुकसान झालेलं होतं. आणि तोही नंतर ते नुकसान परत रिपेअर करण्यात आलेलं होतं. आणि मित्र असं म्हणतात की ह्या किल्ल्याच्या अवतीभोवती बघा, आता इथं काही आपलं हॉरर चॅनल आहे आणि हॉरर चॅनलच्या नुसार आपण तर रहस्यमयी घटना वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी दाखवतो. असं नाही की नेहमीच आपण हॉरर गोष्टी किंवा हॉरर हेच सांगणार. आपल्या रहस्यमयी घटना म्हणजे आपण रहस्यमयी ठिकाणही त्या तुम्हाला सगळे दाखवण्याचा पूर्णपूर प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो हा किल्ला आता आपण बघितला एवढा सर्व परिसरामध्ये हा एवढं आणि दिसायला एकदम सगळं सुंदर आहे, प्राकृतिक आहे. आणि इथल्या स्थानिक लोकांनी याची काळजीही तशीच ठेवलेली आहे. किल्ला आजही एवढा जुना झाला असून तरीही याची बांधणी एकदम चांगली आणि चांगल्या प्रकारे आहे. एवढा याचं नुकसान वगैरे काही दिसत नाही. तरी याच्या अजूनही आम्हाला जेव्हा आम्ही लोकांना विचारपूस केली तर मित्रांनो आम्हाला अशा काही गोष्टी माहीत पडल्या. इथील आम्हाला स्थानिक लोकांनी सांगितलं की अकोल्यामधला जो असदगड आहे, त्या असदगड आणि हा किल्ला याच्यामध्ये जी एक दंतकथा म्हणा किंवा काय आहे की अकोल्यामध्ये याची एक वाट निघते म्हणून अकोल्याच्या किल्ल्यामध्ये आतमधून भुयारा मार्गे. तर एक पर्सन आम्हाला राजू नावाचे भेटले होते. त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की इथून अकोल्यामधून एक बकरीचं पिल्लू सोडण्यात आलं होतं आणि ते इकडे निघलं होतं. आतमध्ये तो गुफित कोणता रस्ता आहे तो अजून तरी आम्हाला दिसलेला नाही आहे. आम्ही बघितला, काही कारणास्तव बुजला असेल किंवा काही माहिती नाही. तर असं इथील काही लोक आम्हाला अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्याच आपण त्यांच्या मार्फत आपल्या चॅनलवरती सांगत आहोत. आणि अजूनही तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती आम्ही एक्सप्लोर करतो. माझ्या सोबत रतन पाटील आहेत. रतन भाऊ पण तुम्हाला अजून तुम्हाला एक्सप्लोर करण्यास सांगतीलच. किल्ल्याचा वरतून शॉट जर घ्यायचा म्हटलं तर हा किल्ला पंचकोनी कोपऱ्यामध्ये पसरलेला आहे. आणि समोर जे तुम्ही ही खाली जागा बघता याच्यामध्ये जुन्या काळी तोफ ठेवण्याची जागा असेल. आणि समोर बघू शकता तुम्ही बाळापूर शहर आपण इथून सहजासहजी पाहू शकतो. आणि ते जे तुम्हाला दूरवरून चिमण्या दिसत आहे ते गाव आहे पारस. तसं आणखीन जर सांगायचं म्हटलं, किल्ला दाखवण्यासाठी इथं खाली पायऱ्या दिलेल्या आहेत, जे की तुम्ही बघू शकता. सध्या या पायऱ्यावर ते पूर्ण गवत पसरलेलं आहे. जेव्हा आम्ही वरतून किल्ला बघत होतो तेव्हा खाली एक भुयारासारखं मला दिसले होते. तर मी खाली उतरून जेव्हा तिकडे जात होतो तेव्हा आमच्याकडून एक साप पळत गेला. त्याला बघण्यासाठी आम्ही जसं त्याच्या मागे गेलो तर समोर बघतो
तर एक खंडर बनलेला एक भुयारसारखं आमच्या समोर होतं. ज्या वेळेला आम्ही त्याच्या आतमध्ये पाहायला गेलो तेव्हा अशी एक वस्तू दिसली जे पाहून आम्ही हबचकित झालो. जाताना तर आम्ही दोघंही खूप भिलो होतो. तर आम्ही कॅमेऱ्याचा टॉर्च ऑन करून आतमध्ये बघू लागलो. तर तेव्हा सगळीकडे अंधार होता आणि जसे आम्ही आतमध्ये बॅटरी मारली तेव्हा कोपऱ्यामध्ये एक चेअर ठेवलेली होती ज्यावर कोणीच बसलेलं नव्हतं. पण भीतीदायक असा एक वातावरण झालं होतं जसं त्याच्यावरती कोणी आताच उठून बाहेर निघालं. बाहेर निघाल्यानंतर तुम्ही हे जे बिल्डिंग बघत आहात याला पहिले कारागृह म्हणून ओळखले जात होते. पण जेव्हापासून तहसील कार्य बनले तेव्हापासून याचा यूज तहसील कार्यालयामध्ये होत गेला. समोर जे तुम्ही बघत आहात ही ती विहीर आहे ज्याचा खूप मान्यता या विहिरीला दिलेली आहे. ही विहीर 200 फूट आत खोल आहे. पाहायला गेलं तर पूर्ण किल्ल्यावर 3 विहिरी आहेत. त्यातली एक विहीर ही जिथं आम्ही उभे आहोत. विहिरीला बघताना आम्हाला आतमध्ये असे काय दिसले की तुम्ही कल्पना करू शकाल. विहिरीच्या आतमध्ये 3 ते 4 फुटाचा साप फिरत होता. कॅमेरामध्ये तुम्हाला झूम करून दाखवतोय त्यामध्ये दिसते की नाही काय माहीत, पण जेव्हा आम्ही त्याला बघितलं तेव्हा तो राऊंडने फिरत होता. ज्या वेळेला आम्ही किल्ल्यावर गेलो होतो तेव्हा किल्ल्यावर फक्त 1 ते 2 जण फिरत होते. पण मात्र पूर्ण किल्ला हा सुनसान पडलेला आहे. या किल्ल्याचा इतिहास जरी खतरनाक असला तरी मात्र यातल्या काही गोष्टी या किल्ल्यामध्येच दबलेल्या आहेत. बहुधा या किल्ल्याच्या आतमधून जी सुरंग जायची त्या किल्ल्यामध्ये अशा काही गोष्टी दबलेल्या आहेत की ते आतापर्यंत एक रहस्य आहे. पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही पोहोचलो बालादेवीच्या मंदिराजवळ जे तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी सांगितले होते. मंदिराचा इतिहास जर बघितला तर मंदिर किल्ल्यापेक्षाही जुने आहे. जेव्हा आम्ही मंदिराच्या आतमध्ये पोहोचलो तेव्हा तिथे पूजा चालू होती. पण तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई केली. त्यामुळे आम्ही मंदिराचे फारसे व्हिडिओ काढू शकलो नाही. याची माहिती जर म्हटली तर आम्ही पुन्हा कधी तुम्हाला सांगू. आता आम्ही निघलेलो आहोत बाळापूरमधून आणि जाता जाता आपण बालादेवी मातेच्या मंदिराचे दर्शन घेतलेले आहे. आतमध्ये आपण अजून शूट घेणार होतो पण तिथं कॅमेरा अलो नसल्यामुळे आपण कॅमेराने शूट घेतले नाहीत. पण शॉर्टमध्ये काही आपण व्हिडिओ कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलेले आहेत बाहेरमध्ये. आतमध्ये तर त्यांनी अलो केला नव्हता कॅमेरा. तर मित्रांनो तिथं आम्हाला एक सबस्क्रायबर भेटलेले आहेत ते परभणीचे आहेत आपल्या चॅनलवरती. तर आपण भविष्यात परभणीला जाऊन सुद्धा तिथले काही आपण एक्सप्लोर करणार आहोत काही ठिकाणं. तर मित्रांनो आता आम्ही निघत आहोत. तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. ठीक आहे.